श्री स्वामी समर्थ. गुरुजी सांगतात, निसर्गाच्या गर्भात अशा काही घटना घडत आहेत ज्याची साधी कल्पनाही तुम्हाला शिवणार नाही. वृषभ राशीच्या जातकांनो, येणारे चंद्रग्रहण हे केवळ एका खगोलीय घटना नसून तुमच्या नशिबाचा जुना हिशोब चुकता करणारा एक महासंकेत आहे. काळोखाच्या त्या काही क्षणानंतर जेव्हा चंद्राचा प्रकाश पुन्हा उजाळेल, तेव्हा तुमच्या आयुष्यातील तो भयानक अंधार कायमचा नष्ट झालेला असेल, ज्याने तुम्हाला वर्षानुवर्षे छळले आहे. पण सावध राहा, कारण हा बदल शांतपणे येणार नाही. तो एका अशा वादळासारखा येईल जो तुमच्या सभोवतालचे सगळे खोटे चेहरे उघडे पाडेल आणि तुम्हाला अशा सत्याचा सामना करायला लावेल जे कदाचित पचवणं सोपं नसेल. गुरुजींच्या मते नियती आता आपला अंतिम पत्ता टाकणार आहे. वृषभ राशीच्या जातकांनो, या चंद्रग्रहणानंतर तुमच्या घराच्या बंद दरवाजावर अशी एक थाप पडणार आहे जी तुम्ही गेल्या अनेक जन्मापासून वाट पाहत होता. तुमची स्वप्ने, तुमची गुपिते आणि तुमच्या अपयशाच्या कथा आता एका वेगळ्याच वळणावर येऊन थांबल्या आहेत. ग्रहण सुटल्यानंतरच्या पहिल्या पहाटेला तुम्हाला असा एक निरोप मिळेल जो वाचताना तुमचे हात थरथरतील, डोळ्यातून आनंदाश्रू वाहतील की भीतीचे घाम फुटतील हे फक्त काळच सांगू शकेल. विधात्याने तुमच्यासाठी जे लिहून ठेवलं आहे ते आता काळोखातून प्रकाशात येण्यासाठी सज्ज झालं आहे. गुरुजींच्या शब्दात एक गंभीर इशारा आहे, तो दुर्लक्षित करून चालणार नाही. वृषभ राशीच्या जातकांनो, चंद्रग्रहण संपताच तुमच्या आयुष्यात जो युटर्न येणार आहे तो पाहून तुमचे शत्रूच काय तर तुमचे मित्रही अवाक होतील. ज्या लोकांनी तुम्हाला संपवण्यासाठी षडयंत्र रचलं होतं तेच आता तुमच्या पायाशी येऊन लोटांगण घालताना दिसतील. पण लक्षात ठेवा, हा बदल जितका भव्य आहे तितकाच तो रहस्यमय देखील आहे. तुमच्या नशिबाची कुलूप उघडण्याची वेळ आता जवळ आली आहे. पण त्या दरवाजामागे नक्की काय दडलंय, अफाट संपत्ती की कर्माचा हिशोब, हे पाहण्यासाठी तुम्हाला फक्त काही तासांची प्रतीक्षा करावी लागेल. गुरुजी सांगतात, प्रदीर्घ काळ ज्या अंधारात तुम्ही चाचपडत होता त्या काळोखाचा अंत आता या चंद्रग्रहणानंतर निश्चित झाला आहे. वृषभ राशीच्या जातकांनो, गेल्या अनेक महिन्यापासून, कदाचित वर्षापासून तुमच्या प्रगतीच्या वाटेत जे अदृश्य अडथळे उभे होते ते आता एका महाशक्तीच्या प्रहाराने कोसळून पडणार आहेत. सरकारी दरबारी रखडलेली महत्वाची फाईल असो किंवा कोर्टाच्या पायऱ्यांवर अडकलेला तुमचा न्याय, आता नियती स्वतः हस्तक्षेप करून तुमचा मार्ग मोकळा करणार आहे. ज्या कामासाठी तुम्ही रक्ताचे पाणी केले, अनेकांच्या विनंत्या केल्या, पण पदरी फक्त उद्या हे एकच उत्तर पडले, त्या कामाचा निकाल आता अवघ्या काही तासात तुमच्या बाजूने लागणार आहे. पण सावध राहा, कारण हे यश मिळताना तुमच्या जवळच्याच कोणीतरी व्यक्तीचा खरा चेहरा समोर येईल ज्याने आतापर्यंत तुमचे काम रोखून धरले होते. गुरुजींच्या शब्दात सांगायचे तर, नशिबाची ही कवाडे उघडताना तुम्हाला एक विलक्षण अनुभव येईल जो अंगावर शहारा आणणारा असेल. वृषभ राशीच्या जातकांनो, ज्या संधीची तुम्ही आशा सोडून दिली होती तीच संधी आता एका अनाकलनीय फोन कॉलच्या माध्यमातून तुमच्या दारात उभी राहील. अडकलेली जुनी पेमेंट्स, रखडलेले प्रमोशन किंवा व्यवसायातील एखादी मोठी परवानगी जी मिळणे अशक्य वाटत होते ती आता कोणत्याही अडथळ्याविना पूर्ण होईल. हे केवळ तुमच्या कष्टाचे फळ नाही तर चंद्रग्रहणानंतर बदलणाऱ्या ग्रहदशांचा हा एक जबरदस्त चमत्कार असेल. ही कामे मार्गी लागताच तुमच्या खांद्यावरील ओझे हलके होईल. पण लक्षात ठेवा, हे यश पचवण्यासाठी तुम्हाला प्रचंड संयम ठेवावा लागेल, कारण विजयाच्या या गर्तेत शत्रू टपून बसलेले आहेत. गुरुजी सांगतात, तुमच्या रिकाम्या तिजोरीकडे पाहून
हसणाऱ्यांचा काळ आता संपला असून चंद्रग्रहणाची सावली सरताच लक्ष्मीचा असा वरदहस्त तुमच्यावर लाभणार आहे, ज्याची तुम्ही स्वप्नातही कल्पना केली नसेल. वृषभ राशीच्या जातकांनो, गेल्या अनेक रात्री तुम्ही पैशाच्या चिंतेने तळमळत काढल्या आहेत. व्याजाचा डोंगर आणि कर्जाचे ओझे तुमच्या छातीवर दगडासारखे बसले होते. पण आता सावध व्हा, कारण अदृश्य शक्तींनी तुमच्या आर्थिक तंगीतून सुटकेचा मार्ग तयार केला आहे. ज्या पैशाची तुम्ही आशा सोडून दिली होती, ती जे कुणीतरी बुडवले होते, किंवा जिथे तुमची गुंतवणूक अडकून पडली होती, तिथून अचानक धनादेश किंवा रोख रक्कम तुमच्या हातात येईल. हा बदल इतका वेगवान असेल की तुम्हाला स्वतःच्या डोळ्यावर विश्वास बसणार नाही. पण लक्षात ठेवा, हा पैसा येताना सोबत एक मोठे रहस्य घेऊन येईल, जे तुम्हाला थक्क करेल. गुरुजींच्या शब्दात एक गूढ इशारा दडलेला आहे, जो तुमच्या भविष्याची दिशा बदलणारा ठरेल. वृषभ राशीच्या जातकांनो, चंद्रग्रहणानंतर तुमची आर्थिक स्थिती केवळ सुधारणार नाही, तर ती एक जबरदस्त युटर्न घेणार आहे. अनपेक्षित वारसा हक्क, लॉटरी किंवा जुन्या मालमत्तेचा निकाल तुमच्या बाजूने लागून तुमच्या बँक बॅलन्समध्ये मोठी वाढ होण्याचे संकेत आहेत. मात्र हा धनलाभ होत असताना तुमच्या सभोवतालच्या लोकांच्या नजरा तुमच्यावर खिळलेल्या असतील. कोणाची नजर तुमच्या या वाढत्या संपत्तीला लागेल हे सांगता येत नाही. पैशाची ही आवक सुरू होताच तुमचे शत्रू मित्र होण्याचा प्रयत्न करतील, पण त्यांच्या गोड शब्दामागे दडलेले काळ सत्य ओळखण्याची हीच ती वेळ आहे. नशिबाचे हे बंद कुलूप आता उघडले आहे, पण ही संपत्ती टिकून ठेवण्याचे आव्हान तुमच्या समोर उभे राहणार आहे. गुरुजी सांगतात, काळजाच्या या जखमांनी तुम्हाला रात्री रडवले, त्या जखमावर आता नियती फुंकर घालणार आहे. चंद्रग्रहणानंतर तुमच्या घराच्या उंबरठ्यावर प्रेमाची एक नवी लाट धडकणार आहे. वृषभ राशीच्या जातकांनो, गेल्या अनेक काळापासून तुमच्या अत्यंत जवळच्या व्यक्तीशी, मग ते पती पत्नी असोत, प्रियकर प्रेयसी असोत किंवा रक्ताची नाती, एक अशी भिंत उभी राहिली होती, जिथे तुम्हाला आतून पोखरून काढलं होतं. शब्दांनी शब्द वाढत गेले आणि मौनाने घात केला. पण आता ग्रहण सुटल्यानंतरच्या पहिल्या प्रहरी त्या व्यक्तीच्या मनात तुमच्याबद्दलची ओढ अचानक जागृत होईल. ज्या नात्याची तुम्ही आशा सोडून दिली होती, तिथून एक असा अनपेक्षित संदेश किंवा फोन येईल, जो तुमचे हृदय क्षणभर थांबवेल. त्या एका संवादात वर्षानुवर्षाचा राग विरघळून जाईल. पण सावध राहा, कारण हे जुने नाते पुन्हा जोडले जात असताना तुमच्यातील तिसऱ्या व्यक्तीचा खरा चेहरा समोर येईल, ज्याने आतापर्यंत आग लावण्याचे काम केले होते. गुरुजीच्या शब्दात एक गूढ संकेत दडलेला आहे, जो तुमच्या भावनांना पाहणारा ठरेल. वृषभ राशीच्या जातकांनो, चंद्रग्रहण संपताच तुमच्या आयुष्यात अशा एका व्यक्तीचे पुनरागमन होईल, जिच्याशिवाय जगणे तुम्हाला अशक्य वाटत होते. पण हे पुनरागमन साधे नसेल. जुने गैरसमज धुवून निघतील आणि ज्या घरात शांतता हरवली होती, तिथे पुन्हा आनंदाचे वातावरण निर्माण होईल. मात्र हे नाते पुन्हा जोडले जात असताना तुम्हाला एक असे गुपित समजेल की त्या व्यक्तीने आजवर तुमच्यापासून लपवून ठेवले होते. ते गुपित तुमच्या नात्याला अधिक घट्ट करेल की पुन्हा संशयाचे जाणविणे, हे तुमच्या संयमावर अवलंबून आहे. नशिबाने पुन्हा एकदा तुम्हाला ही संधी दिली आहे, पण लक्षात ठेवा, माफी मागणे आणि माफ करणे यातील जो थरार आता अनुभवायला मिळणार आहे, तो तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठा भावनिक युटर्न ठरेल. गुरुजी सांगतात की 7 समुद्रांपार किंवा तुमच्या शहरापासून कित्येक मैल दूर असलेल्या एका अज्ञात ठिकाणाहून असा एक निरोप प्रवासाला निघाला आहे, जो तुमच्या आयुष्याची संपूर्ण दिशाच बदलून टाकेल. वृषभ राशीच्या जातकांनो, चंद्रग्रहणानंतरच्या काळोखात जेव्हा आकाश मोकळं होईल, तेव्हा तुमच्या मोबाईलवर किंवा ईमेलवर एक अशी सूचना धडकेल, जिची तुम्ही स्वप्नातही अपेक्षा केली नव्हती. परदेशातील नोकरीचा विसा असो, दुसऱ्या राज्यातील व्यवसायाची मोठी संधी असो किंवा पिढीजात मालमत्तेचा रखडलेला निकाल, ही बातमी तुमच्या कानावर पडताच तुमच्या पायाखालची जमीन सरकेल. हा आनंदाचा धक्का इतका तीव्र असेल की तुम्हाला आनंदाश्रू आवरता येणार नाहीत. पण सावध राहा, ही बातमी तुमच्यापर्यंत पोहोचण्याआधीच तुमच्या गुप्त शत्रूंना त्याची चाहूल लागली आहे. त्यामुळे हा आनंद जोपर्यंत प्रत्यक्षात येत नाही, तोपर्यंत तो कोणाकडेही उघड करू नका.
गुरुजींच्या शब्दांत सांगायचे तर तुमच्या नशिबाने आता असा काही युटर्न घेतला आहे की कालपर्यंत जे तुम्हाला तुच्छ लेखत होते तेच आता तुमच्या सावलीत येण्यासाठी धडपडतील. वृषभ राशीच्या जातकांनो, चंद्रग्रहणानंतर तुमच्या कुंडलीतील ग्रहांची फेरमांडणी अशी काही झाली आहे की तुमच्या अपयशाची मालिका आता एका महाविजयात रूपांतरित होणार आहे. हा केवळ बदल नाही तर हा तुमचा पुनर्जन्म आहे. जिथे तुमचे प्रयत्न तोकडे पडत होते तिथे आता दैवी शक्ती स्वतःहून तुमचे काम पूर्ण करतील. पण लक्षात ठेवा, नशिबाचा हा प्रचंड मोठा वळसा तुमच्या आयुष्यातून काही जुन्या आणि निरुपयोगी गोष्टी कायमच्या काढून टाकेल. हा बदल स्वीकारताना सुरुवातीला भीती वाटेल, पण या वळणाच्या पलीकडे जे वैभव दडलंय ते पाहिल्यावर तुम्हाला जाणीव होईल की स्वामींनी तुमच्यासाठी किती मोठं साम्राज्य राखून ठेवलं होतं. मी या नशिबाच्या बदलाचा अंतिम. श्री स्वामी समर्थ. गुरुजी सांगतात की नशिबाचा हा महायुटर्न आणि चंद्रग्रहणानंतर येणारे हे वैभव टिकवून ठेवण्यासाठी तुम्हाला काही विशेष आणि गुप्त उपाय करणे अनिवार्य आहे. वृषभ राशीच्या जातकांनो, ग्रहणाची सावली सरताच तुमच्या नशिबाची दारे उघडणार असली तरी बाहेर टपून बसलेली नकारात्मक ऊर्जा आणि लोकांची वाईट नजर तुमच्या प्रगतीत खोडा घालू शकते. त्यामुळे ग्रहण संपल्यानंतर लगेचच घरात मिठाच्या पाण्याचा सडा टाका आणि देव्हाऱ्यात गाईच्या तुपाचा दिवा लावून श्री स्वामी समर्थ मंत्राचा 108 वेळा जप करा. एक तांब्याचे नाणे लाल कपड्यात बांधून तुमच्या तिजोरीत किंवा कामाच्या ठिकाणी ठेवा. हा उपाय तुमच्याकडे येणाऱ्या धनाला कोणाचीही नजर लागू देणार नाही आणि अडकलेली कामे विजेच्या वेगाने पूर्ण होतील. गुरुजींच्या मते या बदलांचा पूर्ण लाभ घेण्यासाठी दानधर्माला अनन्यसाधारण महत्त्व आहे. वृषभ राशीच्या जातकांनो, येणाऱ्या गुरुवारी किंवा शनिवारी एखाद्या गरजू व्यक्तीला पांढऱ्या वस्तूचे उदा, तांदूळ, साखर किंवा दूध दान करा. हा छोटासा उपाय तुमच्या कुंडलीतील शुक्राला प्रबळ करेल आणि तुमची आर्थिक स्थिती एखाद्या वटवृक्षाप्रमाणे भक्कम करेल. पण लक्षात ठेवा, हे उपाय करताना मनात पूर्ण श्रद्धा आणि स्वामींवर विश्वास असणे गरजेचे आहे. शंका मनात ठेवून केलेले उपाय कधीच फळ देत नाहीत. तुमच्या आयुष्यात जे काही चमत्कार घडणार आहेत ते पचवण्यासाठी स्वतःला शांत ठेवा आणि येणाऱ्या प्रत्येक संधीचे स्वागत अत्यंत नम्रपणे करा. वृषभ राशीच्या जातकांनो, जर तुम्हाला ही माहिती आणि गुरुजींनी सांगितलेले हे संकेत मनापासून पटले असतील तर या दैवी शक्तीचा आशीर्वाद मिळवण्यासाठी हा व्हिडिओ माहिती लाईक करा आणि आपल्या जवळच्या व्यक्तींसोबत नक्की शेअर करा. नशिबाचे हे वळण चुकवू नका. अशाच अत्यंत अचूक आणि गूढ भविष्यवाणीसाठी चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा. स्वामींच्या कृपेने तुमच्या आयुष्यातील सर्व संकटे दूर होवोत. हे देवा, तू दिलेल्या या संधीबद्दल आणि इथून पुढे येणाऱ्या सुखाच्या दिवसांबद्दल आम्ही तुझे मनापासून आभार मानतो. तुझ्याच कृपेने आमचे नशीब उजळले आहे. श्री स्वामी समर्थ.